फोटो आहे 2001चा, जेव्हा माझ्या बाबांनी इथं भंडारा केला होता. पोहोचले आम्ही हनुमंतखोरीमध्ये पोहोचलेलो आहोत. थांबू खाली पाऊस घेऊन जायला आपल्याचं. आई म्हणतो शेण केव्हा येत आहे, काय करताय? भाऊ दाखव कुठे लागलं तुला पायाला. हे पाय लागून गेलं रे, माझा भाऊ पळून गेला. व्हिडिओ का आणि इथं माझ्या भावाचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल ट्विंकी अँड मम्मी. तर आज आम्ही जात आहे हनुमंतखोरीला, ज्याला हनुमान खोरे पण म्हणतात. तर आम्ही जाण्यासाठी घराच्या बाहेर निघालो, तोपर्यंत पाऊस सुरू झाला. तर आता पाऊस थांबलाय, तर आम्ही पटकन निघतो हनुमंतखोरी जाण्यासाठी. इतक्या छान वेदरमध्ये बाईकवर फिरायला जाण्याची मज्जाच वेगळी आहे, म्हणून आम्ही कारने न जाता बाईक्सने गेलो. इथे एंटर झालो आम्ही युनिव्हर्सिटीच्या जुन्या रोडाने. आता हनुमंतखोरीबद्दल मम्मीला जे काही माहिती आहे ते मम्मी तुम्हाला सांगेल. तर मी छान असं वातावरण आहे आज, आणि थोडासा पाऊसही पडून गेलेला आहे. तर थंड थंड हवा सुटलेली आहे. हनुमंतखोरीत जाताना खूप छान वाटते रस्त्याने, कारण की हनुमंतखोरीचा रस्ता युनिव्हर्सिटी मधून जातो. तर मला हनुमंतखोरीविषयी जास्त काही माहीत नाहीये, पण आम्ही लहान असल्यापासून दर श्रावण महिन्यात मंगळवारी हनुमंतखोरीत येत असतो. मी लहान असताना माझ्या आजीने मला सांगितलेलं आहे की काही दिवस येथे पांडवांनी मुक्काम केलेला आहे. हनुमंतखोरीमध्ये पांडवांनी हनुमानाची मूर्ती स्थापित केली होती, पण जुने लोक सांगतात की ती मूर्ती चोरांनी तोडून टाकली होती. तर एक महाराज तेथे राहत होते, त्यांनी परत हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. हनुमंतखोरीमध्ये एक थाटीवाटी बल्ली आणि एक गारबल्ली आहे. माझ्या मम्मीने मला सांगितलेलं आहे की गारबल्लीमधून आधी खूप वर्षापूर्वी अन्नधान्य निघत होते, तांदूळ, बाकीचे धान्य असे निघत होते, पण मम्मीनेही ते बघितलेलं नाही. मम्मीला पण जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि थाटीवाटी बल्लीत आजही आपण दगडात कोरलेले भांडे बघू शकतात. ते मी पुष्कळ वेळा बघितलेले आहे, पण ह्या वेळेस तिथे खूप कमरे इतकं गवत वाढलेलं असल्यामुळे आणि ती मंदिरापासून थोडा अंतरावर असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. जुने लोक सांगतात इथे एक भुयारी रस्ता पण आहे, तो आता थोडा दाबला गेलेला आहे, पण तो कुठे निघत होता हे कोणालाही माहित नाही. तर हे पोहोचलो आपण हनुमंतखोरीत. हनुमंतखोरीत आम्ही पोहोचलेलो आहोत. तर ही आहे आमची बांबुडीची हनुमंतखोरी. पुष्कळ लोकांना याच्याबद्दल माहीत नसेल, पण ही खूप प्रसिद्ध म्हणजे खूप पुरातन काळापासून आहे. काही दंतकथा पण आहे याच्या मागे, पण मला पूर्णपणे माहीत नसल्यामुळे मी तुम्हाला सांगू आम्ही असं माहिती झाल्यावर सांगेल, किंवा मी तुम्हाला याच्याबद्दल काही जास्त माहिती देऊ शकत नाही. पण हे खूप म्हणजे मानाचं असं हे हनुमंतखोरी मांडलं जातं. तर आणि हे आहे मंदिर. माझी मम्मी, मामा, मामी, मावशी, माझा भाऊ. तर मम्मी मला सांगत होती की ती जेव्हा लहान होती तेव्हा इथं फक्त वरती पत्र्यांचा शेड होता, वॉल कंपाऊंड नव्हते आणि खाली टाईल्स पण लावलेल्या नव्हत्या. तर पप्पा इथं या अर्जुनच्या झाडाबद्दल सर्वांना सांगताय की याची साल खूप गुणकारी असते. तर श्रावण महिन्यात खूप गर्दी असते, आणि खास करून सोमवारी आणि मंगळवारी श्रावण महिन्यातल्या, आणि दर श्रावण महिन्यातल्या मंगळवारी इथे भंडारा असतो. कोणी इथं भंडारा करत असतो दर मंगळवारी. दाखव, मी काढते ते. तर आधी जाऊन मंदिरात दर्शन घेऊया. तर अशी मान्यता आहे की ही विहीर पांडव काळापासून इथे आहे आणि 12ही महिने या विहिरीला फुल पाणी असते. तर माझी आजी मला सांगत होती की या विहिरीला खालपर्यंत 7 दरवाजे आहेत, पण याच्यातले पाणी फुल असते नेहमी, म्हणून ते दिसत नाही. आजी मला असंही सांगत होती की जुन्या लोकांना इथं ऋषीमुनीही दिसले आहेत पूजा करताना. तर श्रावण महिन्यात इथं खूप लोकांचे मान असतात, आणि आजही तुम्ही बघू शकतात की इथं खूप गर्दी आहे, कारण इथं 2 मान आहेत. तर इथे एकूण 4 लहान लहान मंदिर आहेत. सर्वात पहिले गणपती बाप्पांचे, मग हनुमानांचे, मग महादेवाचे आणि शनिदेवाचे. आणि हे ठिकाण खूप जागृत आहे.
तर हनुमानजींच्या आणि शनिदेवांच्या मंदिरात महिलांना यायची परमिशन नसते, पण या मंदिरात महिलांना व मुलींना येण्याची परवानगी आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इथे कधीही येऊ शकतात. फक्त श्रावण महिन्यात इथं खूप गर्दी असते आणि बाकीच्या मंथ्समध्ये इथं फक्त एक पुजारी जी असतात सेवेसाठी, बाकी कोणीही नसते. तर मम्मी मला सांगत होती की आता या परिसरात जितके झाडं दिसतात त्याच्या कम्पॅरेटिव्हली आधीच्या काळात जेव्हा मम्मी लहान होती तेव्हा इथं खूप झाडं होती आणि ते खूप दाट होते. इतके दाट होती की दिवसाही इथं अंधार असायचे. इथे तुम्ही बघू शकतात शिवालयाच्या जस्ट समोर इथे शनिदेवाचे मंदिर आहे. आणखी याच मंदिरात एका साईडला हनुमानजीची झोपलेल्या स्वरूपात एक मूर्ती आहे. हे मंदिर कसलं आहे ग? कुठलं ते पादुका मसोबा म्हणता ना, ते मसोबा हे तर इथं मम्मी आणि लड्डूचा फोटोशूट सुरू आहे. तर या साईडला मंदिरात येण्यासाठी अजून एक मार्ग आहे. आपण दुसऱ्या साईडने आलो आहे आणि या ज्या स्टेअर्स दिसत आहेत त्या आता नवीन बनवलेल्या आहेत, आधी इथं नव्हत्या. तर आत्ताच थोड्या वेळ आधी इथं आमचा लड्डू पडला आणि त्याला ज्या ठिकाणी आधी लागलेलं होतं त्याच ठिकाणी परत लागलं. तर ह्या साईडला इथून इतकं दिसणार नाही पण एक तलाव आहे आणि पावसाळ्यात त्याला फुल पाणी असतं. हे मामा आणि पप्पा इथं साल काढताय झाडाची. त्याचे खूप आयुर्वेदिक गुण आहेत. तर इथे मंदिराच्या जस्ट मागच्या साईडला हे लिंबूचं झाड आहे आणि हे झाड पूर्ण लिंबूने लदलेलं आहे. मम्मी हे बघते. आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो परत वरती. मग तिथून कुठे जाऊ आपण? आता इथून वरती जाऊ. वरती फोटो काढू. मग तिथून माझ्या आईच्या शेतात जाऊ. याच्या मम्मीच्या थांब लेस बांध तुझी. हे पांढरे तिने विचार पहिल्यापासून नाही काय. आम्ही वरती आले. आम्ही तर फोटोज काढायसाठी थांबले. मामी हॅलो बोला. हॅलो. शिव मामा. तर हे पोहोचले आपण माझ्या मामाच्या शेतात. तर शेताच्या स्टार्टिंगलाच हा गाय ढोर बांधण्यासाठी बनवलेला गोठा आहे. हात पकडा मा भाऊचा. नाव दे बो मम्मी. फोड दे बो मम्मी केले. नाव दे बो मम्मी. पर कच्चे ये ना. एकाच ठिकाणी खूप सारे फुलपाखरू आहेत छोटे छोटे. तर त्यांना लड्डू पकडण्याचा प्रयत्न करतोय. द्या.
तर सर्व इथे कामाला लागले. सर्व सोयाबीनच्या शेंगा तोडत आहेत. घेते मी. इथं शेंग तोडताय आणि हे लोक पण इथं सोयाबीन. भाऊ असं बोल, आमचा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघा, शेवटपर्यंत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं फर्स्ट टाइम माझा भाऊ पण काहीतरी काम करू लागतोय. तर इथं माझ्या भावाने मेहनत करून तोडलेल्या काही सोयाबीनच्या शेंगा. या इतक्या शेंगा माझ्या पप्पांनी तोडल्या. शिव मागे बघ एकदा. तर आता वेळ झाली आहे आमच्या घरी जाण्याची. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काय माहिती पावसाचं वातावरण झालंय, ढगाळ वातावरण.